हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री। आज आपण बघणार आहोत ज्वारीची खमंग थालीपीठं। त्याच्यामुळे ज्वारीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते। चला तर मग साहित्य आणि कृती पटकन बघून घेऊयात। मध्यम आकाराचे कांदे इथे घेतलेत मी। कांदे बारीक चिरून घ्यायचे। त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, मीठ, तिखट, मी गोडा मसाला घातला आहे, थोडासा जिरे घातले थोडेसे कुस्करून, आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आधी, आणि मग थोडं थोडं पाणी घालत मस्तपैकी मळून घ्यायचं। मळण्याची कन्सिस्टन्सी मी नक्की दाखवते। ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे पोट साफ होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते। त्यामुळे पोट जास्ती वेळ भरल्यासारखं पण वाटतं। त्यामुळे ज्वारी ही नक्कीच तुम्ही प्रेफर केली पाहिजे रोजच्या जेवणामध्ये। त्याचप्रमाणे ज्वारी ही रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे शुगरच्या लोकांनी ज्वारी नक्कीच खावी। हे अशा प्रकारे साधारण गोळा मळायला हवा आहे। ज्वारीमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे हृदय निरोगी राहतं। आता हे आपण असं थालपीठ थापून घेतलं आहे मस्तपैकी, त्याला तव्यावर खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत। ज्वारी खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। त्यामुळे डाएट करणाऱ्यांनी ज्वारी नक्कीच खावी। त्याच्याशिवाय ज्वारीमध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स सारखे महत्त्वाचे न्यूट्रिशन्स असतात। तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहेत कमेंटमध्ये, आणि बघत राहा टेस्टी रेसिपीज विथ धनश्री।